नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विक्रमवीर विद्यासागर रावणगावे. अनेक शेतकऱ्याचं काय उत्पादन वाढून दिलंय, खर्च कमी करून दिले आणि रोगावर सुद्धा परिणाम होऊ दिला नाही. जेणेकरून पिकावर जे रोग आलं होतं परिणाम होऊ दिले नाही. आपल्या भागामध्ये लई रोग पडलाय. तर या माध्यमात ह्या शेतकरी वापरलेत का, काय फायदा झाले, ह्या शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. हां, रामराम. राम राम. तुमचं नाव सांगा. नवनाथ नामदेव खतगाव. तुम्ही हे जे तुरीला किती वेळेस फवारणी केला ह्या आपल्या टेक्निकचं? आता बघा, ह्या टेक्निकचा वापर आम्ही सोयाबीन असलं तेव्हा 3 बार झाले. हां, आता 3 बार म्हणजे टोटल 6 बार फवारणी झाली. ह्याला मग 6 बार फवारणी झाल्यामुळे तुम्हाला काय ह्याच्यामध्ये फरक पडलाय? फरक आहेच की, समोर बघा तुम्ही आता. हां, तर जेणेकरून तुम्ही समाधान. आणि रोगामुळे दुसऱ्याची शेती कसं झाली, दुसऱ्याची तुरीत? फिरून गेला तर हे खळा बघा कसा आहे आमची आता. हां, धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, ह्या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की ह्या भागामध्ये आमच्या भागामध्ये जे काय तुरीवर रोग पडले, जेणेकरून काय अनेक शेतकऱ्याचे काय तुरी गेलात. आणि जर ह्या शेतकऱ्याचे बैठलो तर 6 वेळेस हेच फवारणी झाले. अनेक जण म्हणतात, सर तुम्ही हा एकच जे टेक्निक आहे तुम्ही किती वेळेस करायला होता आणि हाच कोणत्याही पिकाला कशामुळे? मित्रांनो, ह्याच्यामुळे म्हणतो मी, ह्याच्यामुळे ह्या टेक्निकचा वापर करत जावा, सतत वापर करत जावा. जेणेकरून काय उत्पन्न तर जास्त करायची बाजूला राहिली. मित्रांनो, आज जर बैठलो तर आमच्याशी इथं भागामध्ये कुठंच तुरी एकरी 4 पोती निघायला मुश्किल होऊन गेले. मित्रांनो, जेणेकरून आपल्याला काय जे हानी होणार आहे त्याच्यापासून वाचवा. उत्पन्न जास्त निघायचं तर ते निघल, ते मान्य, त्याला काही हे नाही. पण मित्रांनो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती या तुरीला फुल आलं, शेंगा लागलेत. आणि ह्या स्टेजला सुद्धा आणि काय म्हणतं तर ह्याला फुल आहे. आज जर तारीख बघितलं तर 21 तारीख आहे, 12वा महिना आहे. तर आज बघा तुम्ही आमच्या भागामध्ये अनेक शेतकऱ्याचे काय रोगानं तुरी गेलेत. तर हे तुरीची कंडिशन बघू शकता. मित्रांनो, मला काय म्हणायचं, येणारे जे तुमचे कोणतेही पीक असू द्या, फळबाग असू द्या, फुलबाग असू द्या, जे ऊस आहे ऊसाला सुद्धा आणि जे फळामध्ये आहेत त्याला सुद्धा या टेक्निकचा वापर करून घ्या मित्रांनो. जेणेकरून असे जे अपघात होणार आहे, असं जे आपल्याला रोगाला समोर जावं लागले, ते रोगाचं प्रतिकार आपल्याला करायची गरज नाही. म्हणजे तर रोग आपल्याला काही करू शकणार नाही. मित्रांनो, अनेक व्हिडिओ करतो जेणेकरून काय शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. आणि तुम्हाला अनेक व्हिडिओ पाठवतो कारण की बाबा शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे, शेतकऱ्याचं खर्च कमी झालं पाहिजे. मित्रांनो, हे जे व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून अनेक शेतकऱ्याचा फायदा होईल, जसं ह्या शेतकऱ्याचा फायदा झाला आहे. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. मी विद्यासागर रावंगे. धन्यवाद.